तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील दाखल गुन्हे राज्य सरकारनं मागे घेतल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे, तो कोणाच्याही हुकुमशाहीवर चालत नाही असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे। रस्त्यावर उतरण्याच्या धमक्या दिल्या म्हणून गुन्हे वापस घेता येणार नाहीत। ज्यांनी बीड शहर जाळलं आणि मायक्रो ओबीसींवर हल्ले केले त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी देखील नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे, हुकुमशाहीवर चालणारा नाही। कोणी एखाद्याने दादागिरी करायची आणि आमचे गुन्हे मागे घ्या, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही असं करू, आम्ही धमक्या देणं, कारण की हा देश डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालत असल्यामुळं कोणी आयऱ्या गायऱ्याने धमक्या देऊन कुणाचे गुन्हे, काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे वापस होत नसतात। जेव्हा लोकांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले, ज्यांनी बीड सारखं शहर जाळले, ज्या लोकांनी शांतता भंग केली, गोरगरीब मायक्रो ओबीसीवर हल्ले करण्याचं काम केलंय, या लोकांवरील गुन्हे वापस होऊ शकत नाहीत। आणि वापस जरी झाले तरी आम्ही न्यायालयात जाऊ। राज्य सरकारने जर गुन्हे वापस घेतले तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागण्याचं काम करू।